आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा. केतन बजाज यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. एका विकेटसाठी 100 आणि पर 6 साठी 100. या ऋतिक या आपण लाजू नका. ऋतिक राजेश कुठल्या प्रकारचे जीएसटी कापली जाणार नाही. या कॅश पेमेंट आहे. चला लगेच गणेश कुकचे संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. कारण आपल्याला रेग्युलर स्पर्धेतील जो मेगा फायनलचा सामना आहे तो खेळण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका. राजेश टोटल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण डिवाइड करायचे आहे नंतर. ओके सुभाषजी मागे या आपल्या शुभ हस्ते आपण एक पारितोषिक द्या. हे पारितोषिक केतन बजागे उर्फ ढोक्याबाई आणि अविनाश सोरगे याचकडून हे कॅश प्राइज आहे. नो जीएसटी ओनली कॅश पेमेंट. राजेश हार्ड लक परंतु हरकत नाहीये. चांगला खेळ तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळाला. एक पारितोषिक आहे या स्पेशल सामन्यासाठी. दोन्ही संघांच्या मध्ये 3 षटकांचा सामना आहे. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली किंवा कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर साईनाथ सोमनाथ पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत मनोज कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि शर्यत सुरू झाली. शर्यत जिंकली. पहिलाच चेंडू होती. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. बना लो उसे अपना जो तुम्हें चाहता है, खुदा की कसम ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. उपस्थित चाहत्यांचं हार्दिक स्वागत, पाहुण्यांचं स्वागत. आणि ते स्वागत करतोय पंकज बॉलरचं आणि पंकजचं स्वागत करतोय त्या ठिकाणी फिल्डर. आणि जल्लोष बघा. हा सामना आहे धनेश विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. हा जल्लोष आहे. एका जंगलात 2 वाघ शक्यच नाहीयेत. एकाला हे प्रेक्षक आमचे हकलून लावतील असा सामना आहे. विकेटचं पतन. येस. कुणाल षटक हाताळतोय आणि कुणालने या ठिकाणी धक्का दिला तो म्हणजे विकेटचं पतन झालं. राज पाटील इथे. राज हल्ली फॉर्म मध्येच नाहीयेत. मग ते महाराष्ट्राचे राज असो की आमच्या कुक्षाचे राज असो. फॉर्म गेलाय. फॉर्म मध्ये कधी येतील माहिती नाही. परंतु इथे आता आमचे माजी सरपंच चेतन पाटील अगदी हसत आलेत. एकदम हास्याचे फुलोरे उडवत आले आणि उडवला त्याच ठिकाणी. तसाच तिकडे नाही. झेल होत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चेतन पाटीलच्या बॅट मधून. मस्त उचलला होता चेतन पाटील. आपण पाहिला की चेंडू हाफ वॉली होता आणि ज्या ठिकाणी नजर गेली त्या ठिकाणीच हेड आणि आय कॉम्बिनेशन, हातांची जोडी सुद्धा जुळली. परफेक्ट कॉम्बिनेशन. फिल्डरच्या जवळून तो चेंडू गेला 4 धावांसाठी. धावसंख्या 8. आता पुढे सरसावले आणि हा लेट कट. पॉज घेतला. अपर कट म्हणू शकतो आपण. चेंडू जातोय, धावतोय, पळताय 2 फिल्डर आणि त्यांना तिथे चेंडू हरवतोय बरं का. चेंडूचा विजय झाला. 4 रन.
या सामन्यामध्ये रुपेश दादा पाटील विकी स्पोर्टचे आणि पांडुरंग धर्मा पाटील आमचे धनेश स्पोर्टचे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. नक्कीच ते सामने पाहतायत, हा सामना महत्वाचा ते पाहतायत. आपल्या घर बसल्या आपला कामधंदा चालू असताना धावसंख्या ते पोहोचली 12 वर. चेतनी लागोपाठचे 2 चौकार ठोकण्यात आलेल्या शुभम नॉनस्टॉक एंडला आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. 5वा चेंडू पुढे साले खोदून काढला, हा फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केला आणि आमचे विसरले का तुम्ही काय त्यांनी कालची बॉलिंग केली होती. जे उडतात सर्वांची खिल्ली ते नाजिम गुल्ली. सन्मान्य सरपंच साहेब आमचे तुकारामजी फिरंगणे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय श्री गणेश चषक 2025 मध्ये. हार्दिक स्वागत. आप आए बाहर आई खुशियां दोगुनी हुई, जल्लोष बढ़ गया यहाँ पे, उत्तेजना बढ़ गई. बघा जल्लोष सामन्यामध्ये. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. अगदी झकास इथे सुरुवात आहे दोन्ही संघांची. विकेटचंही पतन झालं आणि धावा पण छान झाल्या. अगदी बरोबरीमध्ये सामना सुरू आहे. 14 धावा 1 गडी बाद, 1 षटक समाप्त. तुकारामजी फिरंगणे साहेब अगदी होतकरू सरपंच आपले प्रथम नागरिक आपल्यामध्ये अवतरले, ज्याने वसा घेतला. प्रेमजी पाटील काय किती 3 चौकार आहेत, 1 विकेट. 5वा डॉट आहे काय सिंगल आहे. तेरा धावा नो प्रॉब्लेम केतनजी, सॉरी माफ करा प्रेम पाटील. तर तुकारामजी फिरंगणे साहेबांनी सुद्धा बक्षीस लावले. प्रत्येक षटकाराला चेतन पाटीलसाठी 500 रुपये. तसेच कोणी पण षटकार चौकाची हॅट्रिक केली तर सुभाषजी मागे यांच्याकडून 500 रुपये आणि आमचे साईनाथ दादाने ऑलरेडी लावलेच आहे. या ठिकाणी इथे चौकार. विकेटला पण ओके सर, विकेटला पण हॅट्रिक विकेटच्या. ऍडव्होकेट नरेश पाटील साहेबांचं आगमन आपले अमोल पाटीलचे आपलं हार्दिक स्वागत. तसेच ऍडव्होकेट अमोल पाटील आणि ऍडव्होकेट परेश पाटील. क्या बात आहे, तिन्ही ऍडव्होकेट एकाच वेळेला एकाच टायमिंग मध्ये येऊ शकतात. क्या बात आहे. आज कोर्ट बंद आहे की काय, की बंद ठेवलाय. वेलकम साहेब वेलकम. तिघे बंधू आहेत. वा वा, अगदी जबरदस्त उत्कृष्ट घराणं. काय संस्कृती आहे. सॉलिड सॉलिड. वडिलांना पण किती गर्व असेल की तिन्ही पण मुलं, मग ती सख्खी चुलत असो परंतु ती मुलं आहेत आणि ती अक्षरशः त्यांनी घडवली आहेत. तिन्ही पण ऍडव्होकेट. क्या बात आहे. अगदी न्यायमूर्ती आहेत आपल्यामध्ये उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत. अगदी मनापासून सरचे स्वागत करतोय आपल्या स्पर्धेमध्ये श्री गणेश चषक 2025 मध्ये. आपल्या माहितीसाठी साहेब सांगतो की सामना रंगतोय. एक चॅम्पियन पदासाठी स्पेशली 4 गावं निवडली होती. बोरिवली संघ काल हारला, धनेश संघ जिंकला होता काल, जांभूलपाडा हारला आणि विकी जिंकला होता. म्हणजे आज कोक्षातील 2च संघ एकमेकाच्या समोर आहेत. हा बॉल झेल, हो माय गॉड, झेल सोडलाय. चेंडू जातोय अगदी डीप थर्डमॅनच्या दिशेने आणि चुंबन घेते सीमारेषेला. 4 धावा बहाल होत आहेत. नरेश पाटील आणि परेश पाटील साहेब जे आहेत त्यांचे पप्पा सुद्धा पोलीस पाटील आहेत आणि दोघे सख्खे भाऊ आहेत. आणि तिसरे आपले आलेले ऍडव्होकेट अमोल पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी गर्व वाटतंय, खूप अभिमान वाटतंय. असं फार क्वचित पाहायला मिळतंय, परंतु काय ध्यास आहे पाटील साहेबांचा, पोलीस पाटील साहेबांचा आणि मुलाचं योगदान या सर्वांचं. आम्हाला पांडुरंग धर्मा पाटील साहेबांचं सुद्धा मोलाचं योगदान, आर्थिक सहकार्य लाभलंय. सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी आज आभार प्रदर्शन करता करताच टुर्नामेंट संपेल इतका आपल्याला योगाचा योग मिळालाय. आणि हा योग बऱ्याच जणांना मिळत नसतो. हे सौभाग्य असतं. हे भाग्य विधाते आपल्याला लाभले आधारस्तंभ म्हणून. आणि आज आपण त्यांच्याच उपस्थितीने, त्यांच्या सहकार्याने ही भली मोठी टुर्नामेंट इथे अगदी सक्सेसफुली साकार करतोय. धावसंख्या साकार झाली आतापर्यंत किती, बरोबर 23 वर. आता करेक्टेड स्कोर आहे बरोबर, नो प्रॉब्लेम. 1 गडी बाद, 1.4 षटकं झालेत. 3 षटकांचा मुकाबला म्हणजे आज अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 16 आले तरी पण गणेश 39-40 होतील. आणि तो प्रयत्न केला पाहिजे कारण चॅम्पियन पदासाठी लढत आहे. कारण संध्याकाळी मग दोघांची खैर नाही गावामध्ये. कोणी पण कुठे पण जाईल मग राहायला. आजूबाजूला भरपूर काय हॉटेल्स वगैरे आहेत. या ठिकाणी वाईटचा इशारा. कारण काय हल्ली ग्रुपमध्ये खूप काय चालतं. आणि आता ते लगेच सुरू पण होईल. धावांचा पाठलाग सुरू झाल्यावरती. इथे धावसंख्या 24 झाली. म्हणजे आता दोन्ही संघांच्या मनामध्ये खूप काय दडलं असेल की अरे बापरे,
इतर मॅचेस पेक्षा मोठा बर्डन आहे बाबा हा. आपल्याच गावातील संघ आपल्या समोर आमने सामने. हो, चेंडूला खाली ठेवलंय, परफेक्ट डिलिव्हरी. करण पाटील आहे त्या ठिकाणी. करण पाटीलनी काल सुद्धा मस्त षटक हाताळलं. सन्मान्य श्रीकांतजी गायकर साहेबांचं आगमन होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आपले वाहुली गावचे अनबान शान, अतिशय चांगलं नेतृत्व वक्तृत्व ज्यांचं आहे ते श्रीकांतजी गायकर साहेब आपल्यामध्ये काही क्षणात येत आहेत. राऊंड द विकेट, फुल टॉस आणि पंचाचा बीमरचा इशारा. प्रेम पाटील भागो, अरे भागो, छूट गए सलमान के हाथ से, ऐश्वर्या निकल गई. 4 रन. प्रेम पाटील ही फिल्डिंगची ऍक्शन बघा तुम्ही जरा पुन्हा एकदा घरी जाऊ ना. प्रेम पाटील चेंडू कसा पकडायचा बघा. त्या ठिकाणी उस्मानचा फटका होता, पूल केला होता आणि हा पॉवरफुल फटका होता. किती वेगाने तितक्याच वेगाने प्रेम पाटील आले. प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. धावसंख्या 29 वर विकी स्पोर्टची. हा खोदून काढलाय, गोपनीसारखी बॅट फिरवली, डाव केला जातोय. आता मात्र त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग केलं जात आहे. एकच धाव मिळते उस्मानला, शुभम शेलारला आणि धावसंख्या 2 षटकाची समाप्ती बरोबर विकी स्पोर्ट कुक्षी संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 30 वर. मान्यवरांचं आगमन, मान्यवरांची मांदियाळी आपल्यामध्ये आहे. आकाशाला हात भिडले तरी सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असे आपले मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कुठलाही गर्व नाही, कुठलाही घमेंड नाही, कुठलाही अहंकार नाही, म्हणून आपण अशाच मान्यवरांना अगदी जीवनामध्ये मोठा माणूस, खरा माणूस ठरवत असतो. खरी श्रीमंती तीच असते जी व्यक्ती माणुसकीचं दर्शन घडवत असते. म्हणतात ना की हिमालयाची उंची, समुद्राची खोली असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीची माया असे मान्यवर, सूर्याचं ते चंद्राची शीतलता असे मान्यवर आज आपल्याला लाभले. ते आपलं पूर्णपणे नक्कीच भाग्य आहे. आणि आपलं व्यासपीठ ज्या मान्यवरांनी नटले आणि आपले भाग्यवंत अगदी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी गायकर साहेबांचं आगमन होत आहे आपल्या या व्यासपीठावरती. अतिशय चांगले व्यक्तिमत्वानी वक्तृत्व ज्यांचं असे हे मान्यवर आपल्याला लाभले आहेत. आपला साहेब हार्दिक स्वागत श्री गणेश चषक 2025 मध्ये या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये. फुलटॉसला उडवलंय. ज्या ठिकाणी श्रीकांत गायकर साहेब आले त्यांना सुद्धा हा सलामी देणारा ठोकलाय षटकार शुभम शेलारने. मस्तपैकी खाली वाकून आणि चेंडूला दिलं फेकून उस्मानने. हा लाडका उस्मान आहे, ज्युनियर उस्मान आहे. शुभम शेलार कधी कधी शुभ कार्य खूप छान करतो आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्यात. संघाची धावसंख्या 36 वर. एकच चेंडू झालाय, 5 चेंडू पर्याप्त आहे. धावसंख्या आता अगदी अशा उंचावते म्हणजे आता असं वाटतं की 45-50च्या आसपास जाईल, कारण उस्मानला आता फॉर्म सापडलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अंकलेश उडवलाय दूर गगन की छाव में. प्रेम पाटिल देख रहे स्पेक्टाकुलर तरह से यानी गेंद जा रही है मैदान के बाहर. छक्का. ये उस्मान चढ़ दिया, दोनों भी लगातार छक्के. देखो आसमां के ऊपर लहरता हुआ, डोलता हुआ और बराबर श्रीकांत गायकर के सिर के ऊपर से वो सलामी देता हुआ छक्का लगा दिया, जड़ दिया उस्मान ने. अकेश लिहा आणि साहिलजी पारधी संपर्क साधा. आणि 3 शिक्षणांसाठी इथे बक्षिस आहेत लागोपाठच्या कोणाला पण. 500 रुपये साईनाथजी पाटील, सुभाषजी मागे नाही, ते फक्त चेतनसाठी होतं. येस, ओके, कंटिन्यू आहेत. ओके, परंतु इथे काय, इथे कंटिन्यू नाहीये, इथे डिसकंटिन्यू सुद्धा नाही. परंतु इथे चेंडू गेला अगदी विकेट किपरच्या मागे. तिथे नुकसान नाही आणि फायदा पण नाहीये. डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर आहे 42 वर. पण काय जबरदस्त पद्धतीने बघा. मेगा फायनल नक्षत्र चौदरपाडा वर्सेस AG वालसीन, आई गावदे वालसीन एस एंटरटेनमेंट द्वारा कमिंग सोन. पाहण्यास विसरू नका. यानंतर लगेचच दुसरी फायनल जिची वाट बघतोय आपण गेली 3 दिवस. आता हा पुलकरचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी सिली मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. विकेट किपर स्वतः आले. एक धाव कंप्लीट झाली आणि चेतनच्या हातात आता बॅट आहे. स्थायिक एंडला चेतन पाटील, माजी सरपंच. बॅटर आउट दिलाय. बॅटरने चेंडू पकडला आणि आउट दिलं. बॅटरला आउट दिलंय. शुभम शेलारला शानू सर सांगतायत वाद घालू नये, लगेचच बाहेर निघायचं आपण. आउट, यट्स, दॅट्स इट. आता जल्लोष काय होईल बघा. कसंही माणूस आउट होऊ शकतो. बघा काय क्रिकेट आहे, कसं रंग बदलू शकतो.
गोकुल पाटील सर सांगतात की मी सुद्धा चॅलेंज ट्रॉफी मध्ये असंच 2-3 वेळा आउट झालोय. धावसंख्या इथे 9 रन म्हणजे 42 वर. रनआउट दिलेला आहे. चेतन पाटील स्ट्राईकला गेले. एक धाव कंप्लीट का सर? हा बरोबर आहे, कारण चेतन तिकडे पोहोचले होते. येस. तर धावसंख्या आपण करेक्शन करूया. बघा 43. हो टर्न केलाय. खूपच अर्ली खेळले होते. फक्त सेफ शॉट आहे म्हणू शकतो आपण. वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि थ्रो सुद्धा झाला. चेतन पाटील तितके पोहोचले नव्हते, परंतु आता हाताला धूळ लावून अगदी कॅप्टन बघा कसा. कुक्षे गावातला केरॉन पोलार्ड, बापरे. आणि आज कॅप्टन्सी पण करतोय. बबलू पाटीलची जागा चालवतोय. मुलाखतीमध्ये म्हणाला की मी जागा चालवेन, पण तो ओपनिंगला नाही आला. हे महत्वाचं. चेंडू किती शिल्लक आहेत? शेवटचा चेंडू आहे. मानसचा काय मानस असेल, आणि परंतु नाही, बबलू पाटील तो पाटीलच आहे राजा. तू मानस आहे, तुला वेळ आहे बबलू पाटील बनण्यासाठी. खूप प्रयत्न परिश्रम करायला लागतील. इथे परिश्रम करतायत. इथे धावत पळत 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 चेतन पाटीलने 2 धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या 2 पुढे 46 वर जाऊन पोहोचले. बरोबर 45 ते 50 चा अंदाज होता आणि तिथे पोहोचवली आणि फायटिंग स्कोर निर्माण केला. इथे सर्व आपले पाहुणे मंडळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती, आणि आपण आता वळतोय आपल्या व्यासपीठाकडेच. सर्व पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मान करूया, कारण अतिथी देवो भव. योगी सर सूत्र हातात घेतील. परंतु इथे धावसंख्या आहे ती 46-47चं लक्ष जिंकण्यासाठी चॅम्पियन ट्रॉफी. येस योगी. धन्यवाद मनोज कारवे सर. इथे मात्र पाहू शकाल भरपूर मान्यवरांची आपल्याला या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळत आहे. नाणेफेकी आपण हा सामना संपन्न झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संपन्न करू मेगा फायनलची. तोपर्यंत आपण जे सन्मान आहे ते सन्मान संपन्न करूया. नुकताच ज्याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. युवकांचं प्रेरणास्थान आणि खरोखरच आता मात्र युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषद ठाण्याचे विद्यमान सदस्य सर्वांनी श्रीकांत गायकर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी गुरुनाथजी पारधी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीकांतजी गायकर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि सन्मान फटाकाच्या आतिषबाजीने इथे मात्र संपन्न होत आहे. या विभागामध्ये कुठल्याही ठिकाणी कार्यक्रम असेल तर श्रीकांत गायकर साहेबांची आपल्याला जरूर ती उपस्थिती पाहायला मिळते. मग तो कार्यक्रम दुःखाचा असू द्या की सुखाचा असू द्या, सर्व सुखादुःखामध्ये सामील होणारी ही व्यक्ती आहे. कारण आई वडिलांचे संस्कार तसे आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान गुरुनाथजी पारधी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान मित्रांनो पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहेत. ॲडव्होकेट नरेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा गुरुनाथजी पारधी आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट नरेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा. चला विकी स्पोर्ट कुक्षे तुम्ही फिल्डिंग त्वरित लावायची आहे. पुढील सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट परेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करूया. ॲडव्होकेट परेशजी पाटील गुरुनाथजी पारधी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी ॲडव्होकेट अमोलजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि शुभ आगमन होत असताना या ठिकाणी हरिचंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई ताडेगावचे प्रसिद्ध उद्योजक त्याच्या सोबतीला सन्माननीय नित्यानंद पाटील बापगावचे समाजसेवक आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मॅच चालू ठेवा, सामना चालू ठेवा. दोन्ही संघाला रेडी राहायचं आहे. गावदेवी स्फूर वालशीन आणि नक्षत्र चौधरपाडा मेगा फायनलची लढत या सामन्यानंतर आपण या ठिकाणी पेश करू. क्रीडा रसिकांच्या अगदी भेटीस येणार आहे. पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी ऑन साईड टर्न गेला. काऊ कॉर्नरला मात्र करण पाटील आज वेगाने चेंडूवरती पोहोचले गेले, परंतु वेगानं धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. बंटी पाटील आणि प्रेम पाटील ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. लक्ष जर पडले तर आपण या ठिकाणी 47 धाबांचा लक्षाचा पाठलाग 18 चेंडूमध्ये करायचा आहे. संपूर्ण हा व्यासपीठ इथे मात्र या ठिकाणी दाखवला जातो. खराब चेंडू, फुल टॉस, फक्त टर्न केला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार.
बंटी पाटीलची सुद्धा आज परीक्षा असणार आहे, कारण एकेकाळी पण जर पाहिलं तर बंटी पाटील विकी स्पोर्ट कुचे संघाचं प्रतिनिधित्व करायचा आणि आता मात्र त्यांच्या विरोधात तो खेळतोय धनेश 11 कुचे संघाच्या माध्यमातून. आणि राज पाटील एक काल असा होता की तो धनेशच्या माध्यमातून खेळायचा, परंतु सध्या विकी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. लाऊड अपील, यस फिंगर अप. फलंदाज बाद झाला लेग बिफोरच्या रूपाने. पहिला धक्का लागलाय टीम धनेश 11 कुचे संघाला बंटी पाटीलच्या रूपानं. रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली या चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि योग्य निर्णय. मिडल आणि डाव्या स्टिक वरती चेंडू धडकत होता आणि बंटी पाटीलला जरूर एक चौकार पेश केला, परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाहीये आणि मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतोय. नवीन फलंदाज इंटर होते, थोडासा स्पीडअप करायचा आहे. धनेश कुचे संघ लक्ष असू द्या. तसा नवीन फलंदाज मैत्रीच्या आतमध्ये इंटर होते, तुम्हाला थोडंसं वेगानं मात्र या ठिकाणी पावलं पुढे टाकायची आहेत, कारण यानंतर आम्हाला रेग्युलर मेगा फायनलची मॅच इथे खेळवायची आहे. 15 चेंडू शिल्लक आणि 15 चेंडू मध्ये आता विजयासाठी 41 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज करण पाटील आलाय, चांगला बॅटर आहे, पाहू शकाल चांगली त्याच्याकडे तकनीक आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्यासाठी मात्र त्याला तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोशन दिलं गेलं. ओ पहिल्या चेंडूवरती स्वीप केलाय, पॅडल स्वीप, नो लुक शॉट. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. या दिशेने सन्माननीय वीरेंजी चोरगे साहेबांचा फ्लॅक्स आहे, तिकडे मात्र चेंडू वेगाने निघून गेला. जबरदस्त त्या ठिकाणी मात्र स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं, पूर्णपणे युक्तीचा वापर केला आणि फक्त दिशा दाखवली, वेगाचा तिथे मात्र वापर केला आणि येणारा दुसरा चौकार या इनिंग मध्ये. आता समोरच्या दिशेने इनसाइड कॉपी बुक स्टाईल, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे म्हटलं तर वाव ठरणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 6 धावांसाठी षटकार. हा स्ट्रोक पहा मित्रांनो, जबरदस्त स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर, अगदी इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफच्या पलीकडे अगदी रवींद्र पाटील, धर्मा पाटील यांच्या फार्म हाऊस मध्ये चेंडू मात्र लँडिंग झालाय. आणि राज आता मात्र पाहिलं तरी राजच्या आगीच आता मात्र करण पाटील या षटकामध्ये राज करत असताना खराब गोलंदाजी जरूर एक विकेट राज पाटीलने प्राप्त केली, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या आणि आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर 13 चेंडू आणि 31 धाबांची आवश्यकता. आज बबलू पाटीलची अनुपस्थिती आहे आणि त्या अनुपस्थितीमध्ये मात्र विकी स्पोर्ट कुचे संघ जिंकेल का ही त्याची मात्र आज उणीव असेल. या सर्व गोष्टींचा मात्र या ठिकाणी आपल्याला उत्तर काही क्षणानंतर जरूर मिळेल, परंतु करण पाटील इज ऑन फायर. ओ रिवर्सचा फटका, यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटने तुम्ही चांगले स्ट्रोक खेळत होते, या फटक्याची मात्र आवश्यकता होती का? जर दशरथ पाटील सर असते तर मात्र जरूर तुम्हाला त्याचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केला असता, परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धनेश 11 कुचे संघाची सुरुवात लाजवाब पाहिली. 16-1 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून 31 धाबांची आवश्यकता. काही सन्मान आहेत, सन्मान इथे संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी इताडगावचे उद्योजक मुस्ताबा यांचं सुद्धा इथे मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी काही क्षणानंतर सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. परंतु या ठिकाणी ग्रामपंचायत कुक्षे जांभूळपाड्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय तुकारामजी फिरांगणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे. मी महेंद्र पारधी यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते विद्यमान सरपंच तुकारामजी फिरांगणे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. उद्धार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तर माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे सन्माननीय सुभाषजी भागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. महेंद्र पारधी यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. धन्यवाद, आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकात सुरुवात केली भूषण पाटील ना,
आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये त्या ठिकाणी बीट केलं प्रेम पाटीलला. 11 चेंडू आणि विजयासाठी 31 धाबांची आवश्यकता. काही होऊ शकेल. लेफ्ट मोर द विकेट मार्गस्थ होतोय. पुन्हा मात्र चांगली लेंथ. प्रेम पाटीलचा या सत्राचा विचार केला तर मात्र कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी वारंवार बीट होतोय. म्हणजे एक माणसाची सुद्धा वेळ असते की कधी रिटायरमेंट व्हायचं आणि कधी एंट्री करायची. आता याकडे मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा डॉट. पावलांचा वापर केला. पुन्हा तेच दृश्य एस्ट्याच्या पाठीमागे क्लोज विकेट किपिंग शुभम शेलारची पाहायला मिळाली. परंतु हा परफॉर्मन्स जर पाहिल्यानंतर जरूर घरी गेल्यानंतर प्रेम पाटील या खेळीचा मात्र विचार करेल. कारण 9 चेंडू आणि आता विजयासाठी 31 धाबांची आवश्यकता. चांगली सुरुवात केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मात्र धाबांचा रन चेस चांगल्या पद्धतीने सुरू झालाय. परंतु भूषण पाटीलच्या समोर बॅक टू बॅक चौथा डॉट चेंडू. आणि जरूर मी इथे म्हणेन की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि या भूषण पाटीलच्या गोलंदाजी समोर पडली प्रेम पाटीलची फलंदाजी फिकी. आणि तसे जर पाहिले तर दोन्ही जिवलग मित्र आहेत. हो आता पुढे आला. फटका अभेद केलाय. काऊ कोणाला मात्र पाहू शकाल. राज पाटील आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा तिथे जरूर पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र 7 मध्ये तुम्हाला 29 ची आवश्यकता आहे. चला स्पीड अप करा. आणि दोन्ही संघांना मी विनंती करतोय गावदेशपूर वालसिंद आणि नक्षत्र चौधरवाडा संघ आपण रेडी राहायचं आहे. यानंतर आपण रेग्युलर सामन्याकडे वळणार. दोन्ही संघ आपापले खेळाडू घेऊन आमच्या अगदी व्यासपीठासमोर या. ओ अजून एक चांगला चेंडू हाताळली. आता मात्र या ओव्हरमध्ये फलंदाज खेळपट्टीवरती होता की नाही हा मला प्रश्न पडला. कारण या ओव्हरमध्ये तब्बल 5 डॉट चेंडू केला प्रेम पाटील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा पाहिल्या तर फक्त 18 धावा. नेक्स्ट मॅच मेगा फायनल नक्षत्र चौधरपाडा विपक्ष आई गावदेवी वालशिंद. आणि याच ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर मागील जी स्पर्धा पाहिली भोईगाव संघाची जे महाराष्ट्र मित्रमंडळ चषक त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रेम पाटील 5 डॉट चेंडू खेळला होता. नाही रेकॉर्ड सांगणं गरजेचं आहे. आणि असं सुद्धा एक प्लॅन असेल की आपल्या विरोधात संघ गावातील संघ आहे मग परफॉर्मन्स करून काही जास्त महत्व नसेल. हा सुद्धा त्याचा एक छोटासा प्रयत्न असावा. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 29 धाबांची आवश्यकता. आणि जरूर रमेशजी पाटील सुद्धा मात्र आता प्रेम पाटीलला चांगलं सजेशन देतीलच त्यात काही शंका नाहीये. आणि गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतोय मल्हार बल्लाचे मालक. ओ खेचून मारलाय. फटका बेट डीप मध्ये प्रोटेक्शन करण शेलार झेल ड्रॉप. आणि इथे मात्र पहा करण पाटील किती वेगाने पळतोय जसा मल्हार पळतोय सध्याच्या सीझनला करण पाटील यांचा. त्या वेगाने मात्र करण पाटीलने ही दुसरी धाव पूर्ण केली. चिक्या जरूर मित्रांनो आपल्याला सोडून गेला परंतु आज मल्हार मात्र चांगली कामगिरी करतोय. आणि चिक्या सुद्धा मात्र त्या नावानं तुम्हाला एक बैल पाहायला मिळेल. त्या चिक्या बैलाचे सुद्धा ते मालक आहेत करण वासुदेव पाटील उर्फ कुकाबाई. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 27 धाबांची आवश्यकता. करण पाटील प्रयत्न करतोय. लाईन पाहावी लागेल. फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे. पंचांचा नो बॉलचा इशारा 5 फॉर 1+4 की हा मोमेंटो शिफ्ट होईल का. धनेश कुक्षे संघाच्या बाजूनं सामना संपला नाहीये. इथे मात्र तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळली. चेतन पाटील कडे चूक घडली आणि चेंडू वेगाने चालला अगदी साईड स्क्रीनच्या समोर जाऊन धडकतोय. आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आता 22 धाबांची आवश्यकता. हा सामना जर करण पाटील जिंकला तर खरोखरच आज कुक्षे गावात करण पाटीलची मिरवणूक निघेल त्यात काही शंका नाहीये. परंतु करण पाटील सुद्धा मात्र सजी हार मारणार नाहीये कारण ते सुद्धा कच्चे खेळाडू नाहीयेत. चिक्क्या बैलाचे बल्लार बैलाचे ते मालक आहेत. त्यांना माहिती आहे की कुठल्या पैठ्यावरती वेगाने पळायचं आहे.
फिरीट चेंडू होता त्याच्यावरती फटका चांगला पाहतोय. चेंडू चाललाय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक्झॅक्टली काय घडलंय करण शिलारने जरूर तिथे मात्र झेल ड्रॉप केलाय. पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग 1+2. हा सामना संपेल की नाही आता प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी प्रश्न पडलाय. फिरीट कंटिन्यू 3 धाबा जरुरी ते मात्र पूर्ण केला. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी 19 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चॅम्पियन मेगा फायनल. प्रेम पाटील जरूर त्याला मात्र कानमंत्र देतोय परंतु आपण काय केलं हे सुद्धा पाहावं लागेल. करण पाटील इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग करतोय. चांगल्या टच मध्ये आहे. चांगल्या मूड मध्ये आहे. 5 मध्ये 19 ची आवश्यकता. करण पाटील मात्र चांगले फटके खेळेल का की इथे मात्र करण पाटील अर्थात कमबॅक करेल का. दोन्ही जर खेळाडू पाहिले तर करण वर्सेस करण परंतु कुणाची पाटीलगिरी पाहायला मिळेल. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. दन 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 करत 4 धाबांसाठी चौकार. परंतु करण पाटील आता मात्र सक्सेसफुल ठरला या ठिकाणी. बॅटर काय जबरदस्त बॅटिंग करतो. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धाबांची आवश्यकता. उगाच नाही आमच्या आयोजकांनी चॅम्पियन ट्रॉफी इथे ठेवली. पैसा वसूल सामना आणि ही सर्व प्लॅनिंग आमच्या हर्षद पारदे यांची होती. कारण कोणाला आम्हाला नाराज करायचं नाहीये. सर्व धर्म समभाव किती गट असू द्या परंतु आमचा एकच गट आहे. आमची एकच पंचायत आहे. हा त्यांचा उद्दिष्ट होता. फटका अभेद केलाय. शुभम शिलाने मात्र कुठल्या प्रमाणे प्रयत्न केला नाहीये. मिडविकेटला चेंडूची वाट पाहतोय. चेंडू येईपर्यंत 2 धावांनी पंचांचा नो बॉलचा इशारा. पुन्हा फिरीट चेंडू. हा सामना संपेल की नाही कारण आम्हाला अजून मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्ण ग्रामपंचायतीतील संघ सुद्धा आपण या ठिकाणी खेळवले गेले. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या जर 3 धाबा आपण लेस केल्या तर 4 मध्ये 12 ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. आणि धनेश इलेवन कुचे संघाने सामना जिंकला तर साईनाथ सोमनाथ पाटील याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चला विकीस्पोर्ट कुचे संघ तुम्हाला फिल्डिंग लावायचे. आपल्याकडे वेळ आज कमी आहे आणि हा ओव्हर स्टेपिंग पहा काय निर्णय आहे पंच परेश महाजन सरांचा. योग्य निर्णय. करण पाटील आता मात्र पूर्णपणे धडपणामध्ये आलाय. प्रेशर मध्ये आहे आणि आता मात्र या ठिकाणी या सामन्याचं काही होऊ शकेल. पुढील चेंडू फिरीट आहे आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 12 धाबांची आवश्यकता. शुभम शिलारचे हावभाव पहा की एक्झॅक्टली तू काय करतोयस. काय घडतंय या सामन्यामध्ये. फिरीट चेंडू. करण पाटील पुन्हा मार्गस्थ झालाय. फटका मात्र चांगला सजवला. चेंडू गॅप मध्ये चाललाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार. 4 धाबांसाठी चौकार. एका षटकामध्ये 29 धाबांची मात्र इथे आवश्यकता होती. त्या धाबा त्याला थांबवायच्या होत्या परंतु नुकतीच जी स्पर्धा आपण आर के किडानगरी भातवड इथे पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा करण पाटीलने 27 धाबा खर्च केल्या होत्या. म्हणजे त्याला ती सवय आहे असं आपण म्हणू शकतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 8 धाबांची आवश्यकता. काय सामना रंगतोय. कुकसे विरुद्ध कुकसे. चांगला स्ट्रोक आहे. जरूर इथे मात्र या ठिकाणी एलिव्हेशन थोडंसं कमी चुलाला. प्रेम पाटील वेगाने पळतोय. दुहेरीचा प्रयत्न. राज मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती झेपावतायत. 2 धावा कंप्लीट आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धाबांची आवश्यकता. मित्रांनो तुम्हाला एकाच गावातील 2 संघाचा खेळ आवडला असेल तर होऊ द्या टाळ्यांचा गजर. जबरदस्त मॅच. एकाच गावातील 2 संघ एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकांसमोर लढतायत परंतु या ठिकाणी आपल्या नावासाठी आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी इथे मात्र एक ठिकाणी खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता विजयासाठी धनेश इलेवन कुचे संघाला 2 चेंडू मध्ये 6 धाबांची आवश्यकता. मैच कोई भी जीते अंदर कोई ना आएगा. 2 मध्ये 6 ची गरज. शॉर्ट पिच चेंडू बॅट ची कडा लागली. एसटी रक्षक गट. चेतन पाटीलला झेल जाणूनमधून सोडलाय का पाहावं लागेल परंतु झेल ड्रॉप आहे. करण पाटीलनं 1 धाव तिथे कंप्लीट केली आणि आता मात्र प्रेम पाटीलला उत्तर द्यावं लागेल. एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आहे आणि जर इथं तुम्ही षटकार मारून हा सामना जिंकून दिला तर 7 खून माफ
म्हणजे तुम्ही जी चुकी केलेली आहे ती चुकी मात्र या ठिकाणी ओपन केली जाणार नाहीये, परंतु तुम्हाला सामना जिंकून द्यावा लागेल. एका चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे, अर्थात 5 धाबांची गरज आहे, परंतु षटकार तुम्हाला मारावा लागेल. एक चेंडू 5 धाबांची आवश्यकता. पूर्णपणे पाहू शकाल फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय आणि सामना जर टाय झाला तर मात्र जो पारितोषिक आहे तो आम्ही दोन्ही संघांना समान समान देऊ, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. एक चेंडू 5 ची गरज. फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चालला बॉडी लाईनच्या बाहेर. सावकार स्कोरर लेवल मास्टाय मास्टाय. वॉट अ मॅच. काय कामगिरी पाहायला मिळाली. म्हणजे दोन्ही संघ सांगतात की आम्ही दोन्ही चॅम्पियन आहोत. जबरदस्त खेळ. एकदा कुक्षे संघाच्या दोन्ही संघाचा टाळ्याचा गजरा असू द्या. दोन्ही संघाचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि दोन्ही संघ चॅम्पियन राहिले. आपण या ठिकाणी घोषित करूया आणि जो आपला रेग्युलरचा आता मात्र सामना अंतिम शिल्लक आहे त्याकडे आता मात्र वळणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. त्यामुळे मी विनंती करतोय की दोन्ही संघांना की अगदी आमच्या व्यासपीठावरच्या समोर या. तिथेच आपण नाणेपैकी उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करू आणि लगेचच मित्रांनो आपण या अंतिम सामन्याला सुरुवात करू. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलं विद्यमान उपसरपंच राजू माने यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चला वालचंद संघ आणि चौत्रपाडा संघ या अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर या. हा अंतिम सामना सुद्धा 3 षटकांचाच असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. डीजे अजय आपण राष्ट्रगीत ज्यावेळी मी प्ले म्हणेन तेव्हा राष्ट्रगीताला आपण सुरुवात करायची आहे. हा सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांना विनंती करतो की आपण खाली